नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आज एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपण रेसिपी बघणार आहेत, ती म्हणजे मस्तपैकी असं रेस्टॉरंट आहे बटर चिकन. भारी वाटतं आहे ना, एकदम टेम्पटिंग. बटर चिकन रेसिपी आपण घरच्या घरी एकदम साहित्यामध्ये करू शकतो. तर बघू शकतात, आता आपण हे बटर चिकन बनवलेलं आहे. त्याच्याबरोबर सुकं चिकन पण आहे आणि दुसरं म्हणजे रस्सावालं चिकन बनवलं आहे. चपाती आहे, ओनियन आहे आणि मस्तपैकी असा आपला भात. चला तर मग आता आपण बघूया आपण आता ही कशी रेसिपी बनवली एकदम साध्या सोप्या पद्धतीने. तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग आपण बघूया आता साहित्य काय काय लागले, प्रमाण काय काय आहे. तर हे मी आता अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे. हे बघा, याच्यामध्ये हड्डी नाही आहे, हे बोनलेस चिकन आहे, मऊ पीस आहेत एकदम. तर हे अर्धा किलो घेतलेलं आहे आणि बघा मी जास्त असं छोटे कट नाही केले आहेत, मीडियम आहेत. बघा स्वच्छ असं धुवून घेतलं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये मसाले काय काय लावून घ्यायचे ते बघूया. तर आता मी जो आपला नाश्त्याचा चमचा असतो छोटावाला, ती पाव चमचा आता हळद टाकलेली आहे मी. तर हळद टाकल्याच्या नंतर ही धने जिऱ्याची पावडर टाकणार आहे. ही धने आणि जिरे थोडेसे गरम करून मिक्सरला बारीक वाटून घेतलेत मी. तर आता आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे दही टाकणार आहोत. दही हे फ्रेशच घ्यायचं आहे. 1-2 दिवसाचं असेल तर 1च चमचा घाला, कारण ह्याच्यामध्ये आपण परत टमाटरचा वापर करणार आहोत. तर जास्त घातल्यामुळे दही कसं हे आंबट होईल. त्याच्यामुळे आपल्याला हे जर 2 दिवसाचं दही असेल तर 1च चमचा घालायचा असेल, फ्रेश असेल तर 2 चमचे. आता आपण हा मालवणी मसाला घातलेला आहे, आपला गरम मसाला. याच्यामध्ये सगळं मसाले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, आल्या लसूणची पेस्ट टाकायची. तर आल्या लसूणची पेस्ट आता ही मी 1 चमचा टाकलेली आहे, जो आपण नाश्ता करतो ते चमच्याने. आता दुसऱ्यांदा काय करायचं आहे, एक सिक्रेट आपलं आहे, ते म्हणजे काय आहे, तर आपल्याला ह्याच्यामध्ये तळलेला कांदा टाकायचा. आता ही मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे, ती बनवून घेतलेली, ती टाकली याच्यामध्ये. आता हे बघा, गरम मसाला टाकते मी याच्यामध्ये. त्याच्यानंतर ना आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ हे जास्त नाही घालायचं, थोडंसं अंदाजाने घालायचं, कारण खारट होण्याची शक्यता असते. कारण हे आपण आता अर्धा तास लावून ठेवणार. ते बघा मी तळून कांदा घेतलेला. तर तुम्ही शक्यतो तळलेलाच कांदा बटर चिकनमध्ये यूज करा, जेणेकरून कशी चव ही एकदम रेस्टॉरंट आहे आणि एकदम भारी वाटणार आहे आपली, आणि टेस्ट पण भारी येते बरं का. तर आता मी मस्तपैकी हे सगळं लावून घेणार आहे आता. हे बघा, म्हणजे दुसऱ्या हातात मोबाईल आहे, त्याच्यामुळे कढई गोल गोल फिरते बघा मिक्स करताना. एका हातात मी मोबाईल पकडला आहे शूट करायला, एका हाताने ढवळ, त्याच्यामुळे ती कढई गोल गोल फिरली जाते बघा. तर हे मसाले आपल्याला काय करायचे, मस्तपैकी असे लावून घ्यायचे. लावून आपल्याला हे कमीत कमी अर्धा ते 1 तास असंच ठेवायचं मॅरिनेट करायला, जेणेकरून हे आपले जे मसाले असतात ना, ते मस्तपैकी त्याला लागतात आणि चिकनची चव पण एकदम भारी लागते आपल्या. तर आपल्याला काय करायचं आहे, असंच ठेवायचं आहे बघा. आणि आपल्याला काय करायचं आहे, खायचा कलर असतो ना, तो मी यूज करणार आहे. तर तो ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करा, नाहीतर नाही घातलात तरी पण चालेल. पण जर कलर थोडासा टाकला ना, तर रेस्टॉरंटमध्ये कसं एकदम कलरफुल दिसतं तसं दिसणार. जास्त नाही टाकायचं आहे आपल्याला असं. आता हे बघा सगळं एक, आता हे मी थोडासा घेतला आहे बघा, जास्त पण नाही घेतला आहे. थोडंसं याच्यात पाणी टाकायचं आहे, कारण बटर चिकनमध्ये आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं आहे. तर हे बघा थोडंसंच टाकलेलं आहे मी. असं लावून घ्यायचं आता हाताने तो परत एकदा व्यवस्थित. आता हा जे कलर आहे तो आपला बघा लाल कलर तर चेंज झाला बघा, लालसर कलर आला चिकनला बघा. आणि हा तळलेल्या कांद्यामुळे कसा एक भारी फ्लेवर येतो चिकनला, त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो तळलेलाच कांदा टाका. आता मी काय करणार आहे, याला स्मोक देणार आहे. बटर चिकनला स्मोक दिल्यामुळे कसं बटर चिकन आपलं एकदम भारी लागतं. करून बघा नक्की. आता एक कोळसा मी हे बघा गरम करत ठेवलेला,
आता तो व्यवस्थित विजल्याच्या नंतर हे बघा त्याच्यावर आता हे तूप सोडणार मी आणि लगेच आपल्याला ह्याच्यावर झाकण मारून घ्यायचं आहे कढईवर, जेणेकरून आपली ही हवा बाहेर नाही जाणार आणि व्यवस्थित स्मोक होईल. आता साहित्य काय काय घेतलेलं आहे ते बघा. हे बघा इथे मी 2 टमाटर घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि हे बघा कांदा मी तळून घेतलेला आहे. मी तुम्हाला पण सांगेन की बटर चिकन करताना कांदा हा तळूनच घ्या, त्याच्यामुळे चव कशी अप्रतिम लागणार. आता हे काजू घेतलेले आहेत आणि मगजच्या बिया आहेत, त्या मी भिजत ठेवलेल्या आहेत. तुम्ही पण भिजत ठेवून घाला. असं डायरेक्ट मिक्सरला सुके लावण्यापेक्षा थोडा वेळ भिजत ठेवलात ना 10 मिनटं आणि मिक्सर तर ग्रेव्ही एकदम चांगली होते आणि लागते पण भारी. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो कांदा आहे तळलेला तो, टमाटर, कोथिंबीर आणि हे काजू सगळं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. आता आपला अर्धा तास झालेला आहे बघा स्मोक देऊन. मस्त असा सुगंध पसरला आहे घरामध्ये चिकनचा आहे बघा, स्मोकचा. आता हे काढून घेऊया आपण. आणि मी आता काय करणार आहे, फोडणीला वगैरे टाकणार नाही आहे चिकन. इकडे अशीच उचलणार आणि गॅसवर ठेवणार आणि मीडियम गॅसवर मी ठेवणार आहे. आणि ह्याच्यात मी पाणी वगैरे आता अजिबात काही घालणार नाही आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी घालायची गरजच नाही, कारण बघा दही लावलं आहे ना, त्या दह्याला आपणच मीडियम गॅसवर ठेवल्यावर ना पाणी सुटणार. आणि बटर चिकनमध्ये आपल्याला पाणी अजिबात वापर नाही करायचा आहे सध्या तरी शिजवताना. कारण काय आहे, नाही तर बटर चिकन पाणी सुटलं ना ते ग्रेव्हीमध्ये गेल्यावर ते चांगले चव नाही लागणार त्याची. अजिबात पाणी नाही टाकलं आहे त्याचं. आता असंच मीडियम गॅस करून मी त्याच्यावर झाकण मारणार आणि व्यवस्थित ठेवणार. फक्त एकदा आपल्याला काय, एक गॅसवर ठेवू ना तर चमच्याने असं ढवळून घ्यायचं, जेणेकरून कसं आपण अर्धा तास हे मॅरिनेशनसाठी ठेवतो ना, त्याच्यामुळे ते कसं कढईला खाली चिकटून राहतं ना. ते आहे बघा थोडासा धूर आल्यासारखा वाटतो आहे आपल्याला, पण काही चिकटणार वगैरे नाही आहे ते. तर आपल्याला काय करायचं, ते असंच मस्तपैकी झाकण मारून ठेवायचं आहे. तर झाकण मारून बघूया बघा, बघितलात ना पाणी बरोबर सुटलं, अजिबात करपले नाही. फक्त गॅस आपल्याला मीडियमपेक्षा पण थोडा, आणि हे चिकन काय जास्त वेळ लागणार नाही आहे शिजायला, कारण हे बोनलेस आहे, हड्डी नाही आहे, त्याच्यामुळे शिजायला पण काय त्याला जास्त टाईम नाही लागत. हे बघा पाणी पण त्याच्यात जास्त नाही आहे बघा. पाणी आपल्याला ठेवायचंच नाही आहे, जेणे नाहीतर आपलं चिकन हे बरोबर. आता हे आपलं चिकन शिजून मस्त झालेलं आहे, ह्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा काही टाकलं नाही आहे. आपला मीठ मसाला बरोबर लागलेला. आता कोथिंबीर टाकून हे मी बाजूला काढून घेणार. आता आपल्याला बटर चिकन कसं बनवायचं ते रेसिपी आता बघूया. ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते पहिल्यांदा. मी बटर एकदम नाही टाकणार, हे तेल थोडंसं गरम झाल्यावर बटर टाकणार, नाहीतर ना पटकन जळलं जातं बटर. आता बटर चिकनची रेसिपी आहे, ऑब्व्हियसली आपल्याला बटर हे यूज करायचंच आहे. तर हे बघा आता मी बटर टाकलेलं आहे ह्याच्यात, अमूल बटर. पहिल्यांदा मी थोडंसं तेल टाकून घेतलं आणि तेल गरम झाल्याच्या नंतर थोडंसं त्याच्यामध्ये आता हे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे मिक्सरला आपण ग्रेव्ही वाटण बनवलं ना ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर आता आपण हे मस्तपैकी बटर पण आपलं गरम करून झालेलं आहे बघा. मी आता लाल तिखट टाकते, काश्मीरी लाल पावडर आहे ही. तर ह्याच्यामुळे कसा थोडासा चिकनला कलर कसा लालसर येईल. आता हे वाटण बघा मिक्सरमध्ये वाटून झालेलं, मगाशी जे आपण कांदा तळलेला, टमाटर, कोथिंबीर वगैरे, काजू, मगजच्या बिया, त्याचं हे वाटण आहे. मी पाणी नव्हतं घातलेलं. आता हे ना आपल्याला जेव्हा आपण हे तेलावर टाकतो ना तेव्हा गॅस आपल्याला एकदम मीडियम मीडियमपेक्षा पण कमी ठेवलात तरी चालेल, नाही तर हे मसाले जळून जाणार आणि कलर याचा एकदम चेंज होणार काळपट. ते एकदम आता हे बघा हे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून झाल्यावर भांड्यामध्ये आपलं थोडंसं राहतं आजूबाजूला, तर थोडंसं पाणी टाकायचं आहे बघा याच्यामध्ये. तर परत हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मिक्स व्यवस्थित झालं ना आणि मसाल्यांनी तेल सोडलं ना साईडनं, की मसाला पण आपला चवीला भारी लागतो. आता हे बघा मस्त रटमट. आता हे जे आपण चिकन फ्राय करून घेतलेलं ना ते शक्यतो आपण पसरट भांड्यामध्येच घ्यायचं. हे थोडं थोडं चिकन फ्राय करण्यापेक्षा असंच एका कढईमध्ये ठेवलं ना तर वेळ पण कमी लागतो आणि एकसाथ जास्त क्वांटिटीमध्ये आपलं चिकन फ्राय होतं. आता हे बघा चिकन टाकून झालेलं आहे. तर आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी थोडीशी ग्रेव्ही जास्त ठेवली आहे, कारण चपाती वगैरे आपण खाऊ ना, तर थोडीशी ग्रेव्ही जास्त असली ना
ते खायला पण बरं लागतं, नाही तर ते नुसते पीस पीस लागतात. हे बघा मस्त असं वाटतं आहे आपलं चिकन. आता हे बघा त्याच्यावर बबल्स यायला लागले, रटमटायला लागलं आहे ते व्यवस्थित. आता हे चिकन पण आपलं रेडी झालेलं आहे. तर कांदा मी तळून घेतल्यामुळे कसं आपल्याला फ्राय करायला जास्त वेळ नाही लागला, कारण कांदा ऑलरेडी मी फ्राय करू, आणि तुम्ही नुसता जर घातलात ना तो फ्राय करायला खूप टाईम लागतो, त्याच्यापेक्षा तेच होतं. तर चिकन थाळी बघा आपली मस्तपैकी बटर चिकनची रेडी झालेली आहे. कशी वाटते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि सगळ्यांना ह्याचा नक्कीच फायदा होईल. तर मस्तपैकी हे बघा रस्सा आहे चिकनचा, बटर चिकनची रेसिपी बघा, आणि सुकं चिकन आहे, त्याच्याबरोबर चपाती, राईस आणि लिंबू कांदा घेतलेला आहे. चला तर मग या खायला. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि माझी बटर चिकन बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कशी वाटते ना भारी एकदम रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.